हाय, हॅलो, नमस्कार. मी ऋतुजा क्रिएटिव्ह फॅशनमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत करते. आज आपण कटोरी ब्लाऊज सिरीज घेऊन येणार आहोत. आता ह्याच्या पुढे तुम्हाला सगळ्या साईजचे कटोरी ब्लाऊज कसे पेपरवर कटिंग करायचे हे तुम्हाला मी सांगणार आहे. आता इथे मी माप दिलं आहे कटोरी ब्लाऊज जो आपण ड्रॉ करून कटिंग करणार आहोत त्याचं. तर तुम्ही ते स्क्रीनशॉट करून घ्या. ओके, चला सुरू करूया. आता इथे मी लेंथ जो कटोरी ब्लाऊजचा पॅटर्न तुम्हाला दाखवणार आहे तो लेंथ आहे 14, वेस्ट आहे 34, कंबर आहे 34, छाती आहे 38 आणि जी स्लीव्सची उंची होती ती 6 आणि राऊंड म्हणजे दंडघेर आहे तो आहे 6 आणि आपल्याला इथे घ्यायचा आहे बॅकनेक घ्यायचा आहे 10 आणि फ्रंट नेक घ्यायचा आहे 6. चला सुरू करूया. सर्वप्रथम आपण आडवी रेषा आखून घेऊया जेणेकरून आपली जी मापं आहेत ती वर खाली होणार नाही. त्याच्यामुळे आपण काय करूया, जी आडवी रेषा मारून घेऊया. जी की आपण अस्तरवर वगैरे कटिंग करतो त्यावेळी जे उबड कापड असतो ते आपण लाईन मारून अशी कट करून घेतो की नाही, तसं सेम प्रोसेस आहे. आता आपण इथे लेंथ घेऊया. लेंथ आहे आपली, आता जी ब्लाऊजची लेंथ आहे म्हणजे लांबी आहे 14 इंच. मला 14 इंचाचा ब्लाऊज हवा आहे. मी काय करणार, अधिक 1 इंच वाढवणार आणि 15 इंचावर मार्किंग करणार. बरोबर, 1 इंच का वाढवतो आपण, तर अर्धा इंच वरती शिलाई मार्जिनला जातं आणि अर्धा इंच खाली, असं करून 1 इंच जातो जेव्हा योगपट्टी आपण जॉईन करतो त्यावेळी. ओके, चला आता इथे आपण व्यवस्थित रेषा आखून घेऊया आधी अशा पद्धतीत आणि 2.5चा गळा रुंदी देणार आहोत. 38 छातीला 2.5 इंच गळा रुंदी लागते जी नॉर्मल कटोरी चार्टवर. तुम्हाला तो कटोरी चार्ट खूप वेळा शेअर केला आहे, प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ब्लाऊज शिवणं खूप सोपं होईल, पाठ होतील तुमचे हे मेजरमेंट. तर अशा पद्धतीत 2.5 जर 38 छाती असेल तर 2.5 इंच आपण नेक घेऊया म्हणजे गळा रुंदी घेऊया. आता इथे मी शोल्डर 5.5 अधिक अर्धा इंच बरोबर 6 इंच करून मार्किंग करून घेते. कटोरी ब्लाऊज शिवायला खूप सोपं आहे. फक्त एकदा तुम्ही पुन्हा हा व्हिडिओ बघाल तर तुम्हाला ती कळेल. आणि व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. व्हिडिओ माझा आवडला असल्यास आवडणार हे खात्रीशीर मी सांगतेच आहे, पण आवडला असल्यास तुम्ही मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. माझ्या नवीन मैत्रिणींना शेअर करा जेणेकरून त्यांना पण ह्या व्हिडिओचा फायदा होईल. आता 38 छातीला आर्मोल किती लागतो बरं, 6.5 इंच. ठीक आहे, आर्मोल 38 छातीला 6.5 इंचाचा आर्मोल लागतो. इथे मी 6.5 इंचावर टिक करून घेते. 6.5 अधिक अर्धा इंच आपण जी काय शिलाई मार्जिन असते वरती जॉईन करतो त्यावेळी ती 7 इंचाचा आपण इथे आर्मोल देणार आहोत. आर्मोल म्हणजे मुंडा. ओके, आता आपण छाती घेऊया. 38 छाती, चेस्ट आपली 9.5. आता 38चा चौथा भाग किती येतो, 9.5 बरोबर. मग त्याच्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन किंवा 2 इंच शिलाई मार्जिन, शक्यतो नवीन असणार आहे आणि 2 किंवा 2.5 इंच शिलाई मार्जिन घेऊ शकता किंवा 1.5 किंवा 2 तरी घ्या म्हणजे कटिंगला इकडे तिकडे होणार नाही. आता मुंड्याकडे जी रेषा संपते ती आपली छातीची रेषा, बरोबर ना. जसं मी डायग्रॅम करते तसाच डायग्रॅम तुम्ही इथे करून घ्या. आता जो आपण डायग्रॅम करत आहोत तो बॅक साईडचा आहे म्हणून इथे मी बॅक साईड लिहिली. आता आपल्याला उंची बघायची आहे.
बॅक साईडची उंची मला हवी आहे 10 इंच. मग मी 10 इंचावर टिक नाही करणार, मी 10.5 इंचावर टिक करणार, कारण अर्धा इंच आपला पायपिंगला जातो. म्हणून 10 अधिक 0.5 म्हणजेच अर्धा इंच, 10.5 इंचावर इथे टिक केला आहे. मार्किंग करून उभी रेषा आखून घेते. तुम्हाला यामध्ये हवा तेवढा गळा तुम्ही करू शकता. फक्त 10च्या पुढे गळा असताना जेवढा तुम्हाला 10च्या आतमध्ये जेवढा गळा करायचा आहे तेवढा तुम्ही या साईड जी नॉर्मल आहे, दीप वेगळा आहे आणि हा नॉर्मल वेगळा आहे. ठीक आहे. दीपची मेजरमेंट मी पण टाकलेली आहे व्हिडिओ, तो व्हिडिओ एकदा बघून घ्या, म्हणजे दीपचे चार्ट पण तुम्हाला तिथे समजेल. कारण नॉर्मल ब्लाऊजवरनं डीप नेकचे माप कळतात, एवढं लक्षात ठेवा. 1 इंच आर्मोलला क्रॉस रेषा आखली, 1.5 इंच. आणि मुंड्याचा शेप आखून घेतला. शोल्डर काढून मुंड्याच्या रेषेचा सेंटर काढायचा आणि मुंड्याचा आर्मोल आखून घ्यायचा. मग आपला शेप बिघडत नाही, एवढं लक्षात ठेवा. आता इथे 0.75 म्हणजे 1.5 इंच शोल्डर डाऊन द्यायची, म्हणजे शोल्डर स्लोप द्यायचा इथे. मग ह्याचा फायदा काय आहे माहिती आहे, आपली शोल्डर उतरत नाही. जर छाती जास्त असेल तर तुम्ही 1 इंच सुद्धा देऊ शकता. जर ती बाई जाड असेल तर 1 इंच देऊ शकता, अदरवाईज 0.75 इज ओके. ओके. आता इथे मी तुम्हाला वेस्ट लाईन आपली आहे 34 इंच, म्हणजे 8 चोक 32 अधिक अर्धा म्हणजे 8.5 झाले. अधिक 0.5 हा टक्स लाईन असते आपली, जी की आपण पाठच्या बाजूला टक्स घेतो. आणि 1.5 इंच शिलाई माझी, तुम्ही 1.5 किंवा 2 सुद्धा घेऊ शकता. मी जशी तुम्हाला ड्रॉ करून दाखवते ब्लाऊज चार्ट, सेम तसंच तुम्ही इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे. अजिबात इकडे तिकडे होणार नाही आहे. मेन म्हणजे आता आपल्याला बॅक नेक पासून 4 इंच घ्यायचा आहे आणि वरती जो उभा टक्स असतो तो 4.5 इंचाचा घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, डीप नेकला जर छाती ब्रॉड असेल, जर तुमचा गळा खोल असेल डीप नेकला, सपोज 11 इंच तुम्ही घेतला, बरोबर, मग 11 इंचाला 3.75 तो मागचा टक्स जो की आता आखते आहे ना, तो 3.75च घ्या. कारण त्यांच्या जे एपेक्स पॉईंट असतो समोरचा, जो छातीचा एपेक्स पॉईंट, त्याच्यावर डिपेंड असतं. ओके. चला, आता इथे मी सांगते, ते मार्किंग करून दाखवते तुम्हाला. ही मुंडा रेषा आहे 6.5ची, जे अर्धा इंच मिसळलं ते नाही घ्यायचं. जे काही मुंडा आपल्याला किती घ्यावा लागतो ते घ्यायचं. आणि इथे छाती रेषा आहे आपली 9.5 अधिक 1.5 पॉईंट. ओके. 9.5 अधिक 1.5 म्हणजे किती झाली, 11ची घडी इथे आपल्याला घ्यावी लागते. छातीसाठी 11ची घडी इथे आपण घेतली. आणि इथे 2.5 मी इथे नेक देते तुम्हाला समजण्यासाठी. तुम्ही झूम करून पण बघू शकता. ओके. जे काही समजत असेल तर मला, जर समजलं असेल तर मला कमेंट्स करा. आणि माझा व्हिडिओ आवडला असल्यास शेअरसुद्धा करा. नवीन शिकणाऱ्यांसाठी माझ्या व्हिडिओचं एकच मिशन आहे की नवीन माझ्या मैत्रिणी आहेत, ते घर बसल्या आपले स्वावलंबी होऊ शकतात. माझा व्हिडिओ नक्कीच त्यांच्यापर्यंत पोचवा, शेअर करा. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा. कारण तुमच्या एका लाईकमुळे मला खूप सपोर्ट मिळतो. इथे मी कंबर लिहिली आहे 8.5 अधिक 0.5 म्हणजे अर्धा इंच अधिक 1.5 इंच. असं करून मी कमरेचं मेजरमेंट इथे टाकलेलं आहे अशा पद्धतीत. तर खाली तुम्हाला लिहून देते. अशा पद्धतीत इथे बॅक आपला पूर्ण डायग्रॅम झालेला आहे. इथे मी लिहिते नॉर्मल कटोरी ब्लाऊज
मैत्रिणींनो, नॉर्मल कटोरी वेगळा असतो, डीप नेक वेगळा असतो, बोट नेक वेगळा असतो, प्रिन्सेस वेगळा असतो. प्रत्येक ब्लाऊजचं प्रत्येक साईजनुसार माप बदलतच असते. त्यामुळे म्हणूनच सांगते, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि कसं असतं, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात तर तुम्हाला ना त्याच्यातले काही बारकावे तुम्हाला समजतील. आणि असेच मी ब्लाऊज सिरीज टाकत राहणार आहे. त्यामुळे म्हणून सांगते, सबस्क्राईब करून ठेवा. मग तुम्हाला लगेच समजेल ब्लाऊज कसा शिवायचा, काय करायचं, त्याच्यामधले बारकावे कोणते, गणितं कुठली असतात, ते सगळं समजणार आहे. आता इथे डीप नेकसाठी मी तुम्हाला थोडंसं उदाहरण दिलं आहे की जर डीप नेक जर असेल ना, तर ज्या लाईन, गळ्याची लाईन जी आखली आहे ना उंची, तिथून ना अर्धा इंच फक्त वाढवायचं. कोणाला खूप ब्रॉड हवा असतो, मग तिथून जर हे आपण 2.5 इंच घेतलं तर 3-3.5 पर्यंत घेऊ शकता. ठीक आहे. पण डीप नेकचं मेजरमेंट हे कसं असतं, वेगळं असतं, एवढं लक्षात ठेवा. आता इथे कटिंग करून घेते पटकन, तुम्हाला समजेल. आता आपला इथे बॅक कंप्लीट पूर्ण झाला आहे. आता दुसऱ्या कार्डबोर्ड पेपरवर मी फ्रंटचा भाग आखून घेते. त्याच्या आधी मी हे नेक कापून घेते. हा गळा जो मी ड्रॉ केला आहे तो नंतर, पण आधी तुम्हाला पेपरवर, कार्डबोर्ड पेपरवर फ्रंट पार्ट कसे काढायचे ते तुम्हाला इथे दाखवते. आता हा पेपर आहे तो असा ड्रॉ करून घ्यायचा आहे. जो बॅक साईडचा आपण पेपर पॅटर्न तयार केला आहे तो जसा आहे तसाच ड्रॉ करून घ्यायचा आहे. पटकन ड्रॉ करून घेते इथे. अशा पद्धतीत ड्रॉ करून घेऊया. ब्लाऊज शिवायला खूप सोपे आहेत. फक्त एवढंच की माझे व्हिडिओ पूर्ण बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. अशा पद्धतीत इथं आपण करून घेऊया व्यवस्थित. आता इथे जे मी ड्रॉ केलेलं आहे ते व्यवस्थित अशी स्केलच्या साह्याने इथे ड्रॉ जे उभी रेषा आखून घेते. अशा पद्धतीत तुम्ही लक्ष देऊन बघा. जशी आपण रेषा आखून घेतली सेम तशीच रेषा आखून घ्यायची आहे. इकडे तिकडे अजिबात होता नाही. आणि रेषा आखून झाली की पॅटर्न लावून बघायचा आपला की आपण बरोबर रेषा आखली आहोत की नाही, हे आधीच कन्फर्म करायचं, चेक करायचं. अशा पद्धती इथे आपण व्यवस्थित दाखवलं आहे की आपली रेषा अगदी परफेक्ट इथे बसलेली आहे. आता आपण मेजर घेऊया, कारण मेजर घेतल्याशिवाय ना, मेजरमेंट केल्याशिवाय आपल्याला ते समजत नाही की आपला हे जे आहे ते कमी जास्त झालं तर काय करणार. म्हणूनच ते पुन्हा एकदा मेजरमेंट घेऊया. इथे 5.5 आहे का बघूया. 5.5 अधिक अर्धा इंच. इथे 2.5 इथे नेक घेतला. मुंडा बघूया 7 इंच आहे का, म्हणजे 5.5 अधिक अर्धा इंच. गळा घेऊया 6चा अधिक अर्धा इंच. इथे जी पायपिंगसाठी आपण सोडतो ती अर्धा इंच. 6 अधिक 0.6 असं घेऊया, म्हणजे 6 अधिक 0.5 म्हणजे 6.5 इंच इथे मार्किंग करून गळ्याची रेषा आखून घेते. आता इथे अर्धा इंच आडवी रेषा मारून गळ्याचा गोलाकार काढून घेते. अशा पद्धतीत आता इथून आपण मुंडा 38 छातीला मुंडा किती असतो 6.5 बरोबर, 6.5. मग त्याच्यामध्ये अर्धा इंच मिसळून 7 इंच आपण आर्मोल रेषा घेतली. ती रेषा इथे जॉईंट करून घेऊया आपण. अशा पद्धतीत ही बघा, अशा पद्धतीत मी इथे जॉईंट करून घेते.
इथे 1.5 इंचाची 1 इंच सॉरी पुढच्या आर्मोलला 1 इंच, बॅक साईडला पाठचा जो आर्मोल असतो पाठच्या बाजूचा तो 1.5 इंचाचा घ्यायचा, एवढं लक्षात ठेवा. आता इथून मी रेषा आखून घेते. शोल्डर पासून खाली मुंड्यापर्यंत आपण सेंटर काढायचा आणि तिथून ती रेषा आखून घ्यायची आर्महोल शेपची. ओके. आता 0.5ने शोल्डर स्लोप देते आहे. शोल्डर स्लोप द्यायला अजिबात विसरू नका. आता इथे कसं आहे, अर्धा इंच आपल्याला खाली वाढवावं लागेल. क्रॉस म्हणजे क्रॉसची पट्टी आहे ती मी 3 इंचाची घेते. ॲक्च्युली 3 इंच आणि इथे मी 3.5 घेतली होती, पण ती आता 3 घेऊया आपण, कारण आपण अर्धा इंच खाली वाढवणार आहोत. जी की क्रॉस पट्टी जॉईन करण्यासाठी लागते ती अर्धा इंचाची पट्टी. अशा पद्धतीने ते अर्धा इंच मी खाली एक्स्ट्रा 0.5 बॉटम लाईन मारणार आहे, कारण पुढच्या भागाला अर्धा इंच पेपर कटिंग करता, त्यावेळी पुढच्या भागाला अर्धा इंच लागतं जे काढावीच लागते ती रेषा, नाही तर आपला ब्लाऊज शॉर्ट होतो. माझ्याकडचे पेपर पॅटर्न आहेत ते मी डायरेक्टली मेजर करूनच जे एक्स्ट्रा मार्जिन देऊनच कटिंग केलेले आहे. अशा पद्धतीने आता वरच्या रेषेपासून 3 इंच, इथे 2.5, खालच्या रेषेपासून नाही घ्यायचा, वरच्या रेषेपासून. आणि अशा पद्धतीचा आता ही जर तुम्हाला हा कर्व शेप जमला नाही तर अशी रेषा आखून घ्यायची सरळ आणि जरा असं खाली असे करून आपण जॉईन करून घेऊया. जे क्रॉस रेषा म्हणजे याला क्रॉस पट्टी असं म्हणतात. ओके. आता आपण घेऊया कटोरीचं माप. आता इथे आपली जेवढी लाईन आहे त्याला मोजून त्याचा सेंटर काढायचा. आता आपली 11 इंचाची घडी होती, मग 11चा अर्धा किती झाले 5.5 इंच. तिथे मी पॉईंट करून घेतला. गळ्याच्या साईडने 1 इंच घेतला, 5.5, आणि गळ्याच्या साईडने 1 इंच आणि इथून 2 इंच. जी क्रॉसचा आतला मुंडा आहे तिथून 2 इंच आपण घ्यायचा आहे. एवढं नाहीतर बाहेरच्या साईडून घ्या, आतल्या साईडून 2 इंच आपल्याला ते घ्यायचं आहे. आता इथून गळ्याकडनं शेप द्यायचा, राऊंड शेप, तो 5.5ला जॉईन करायचा. 1 इंचाचा पॉईंट ते 5.5 जे पॉईंट घेतला होता कटोरीचा तिथे जॉईन करायचा. ओके. आणि तुम्हाला आणखी जर अशी पसरट हवी असेल ना कटोरी तर फक्त 1/2 इंच वाढवायचं, जास्त नाही. हां. ओके. नाही वाढवलं तरी चालेल, आपण नंतर मोठी करतो. ओके. तेवढी आहे तशीच कटोरी घ्या. आता इथपर्यंत सगळं कळलं का तुम्हाला? आणि मी जे सांगते आहे कटोरीचं मेजरमेंट कसं घ्यायचं ते तुम्हाला कळत असेल का? तर कळत असलं तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे व्हिडिओ पण समजतील आणि तुम्हाला नक्कीच त्याचा उपयोगसुद्धा होईल. तर इथे मी ते सगळं जेवढं पार्ट आहे ते कसे कटिंग करायचे ते तुम्हाला दाखवते. तर अशा पद्धतीत कट करून घ्यायचे. अजिबात इकडे तिकडे होता नाही आणि इकडे तिकडे झालं ना तर आपले मेजरमेंट जरा चुकू शकतं ना, म्हणून जशी रेषा आहे त्यावरच कट करा. पण या आधी सांगण्याचं एक हे आहे की टिप आहे तुमच्यासाठी की तुम्ही जसं ड्रॉ करता त्या पेपरवर कटिंग हे करा आणि पहिलं अस्तरला कट करा, म्हणजे जे लायनिंग असतं त्याच्यावर कट करा. डायरेक्टली जर नवीन शिकणारे असतील तर डायरेक्टली ब्लाऊज पीसवर कट नका करू, आधी साधा ब्लाऊज शिवा, त्याच्यानंतरच तुमचे घ्या ब्लाऊज चांगले शिवायला. आता इथे आपला फ्रंट भाग कम्प्लिटली पूर्ण झाला आहे. आता इथे बॅक नेकचा जो गळा राहिला होता तो कट करून घेते अशा पद्धतीने.
आणि जो शोल्डर स्लोप राहिला तो पण कट करूया. झाला. आता हे झालं बॅक, हा झाला फ्रंट, आणि ही झाली योकपट्टी, आणि ही झालं कटोरी. अजून एक काम आहे. आता कटोरी जी आहे ना ती लहान आहे, ती कशी बसणार? मग ह्या कटोरीला मोठी कटोरी कशी करायची ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. कारण आपण जॉईन करताना लहान कटोरी जॉईन नाही करत, आपण जी नवीन तयार केलेली मोठी कटोरी असते तीच जॉईन करायची आहे. समजलं का? जशी कटोरी आपण दिली आहे सेम तशीच ड्रॉ करायची. अशा पद्धतीत आपण ड्रॉ करून घेऊया. जशीच आहे तशीच ड्रॉ करायची आहे. आता ह्याच्यामध्ये मापं वाढवायची, आणि सगळ्याच कटोरीमध्ये मापं जवळपास सेम असतात. कदाचित छाती आपली जास्त झाली तर त्याच्यामध्ये थोडं इंच वाढवावं लागतं. ते मी प्रत्येक कटोरीची ब्लाऊज कटिंग पेपर दाखवताना सांगणारच आहे, पण त्याच्या आधी तो चार्ट बघून घ्या म्हणजे तुम्हाला समजेलच. तर उजव्या साईडला मी ते 1.5 इंच आणि ते 1 इंच, 1.5 इंच वरून 1 इंच घ्यायचं. इथून 0.5 अर्धा इंच घ्यायचं. सेम असतं. ओके. आणि जी क्रॉस रेषा आहे ती आखून घेऊया. अशा पद्धतीत पट्टीच्या साहाय्याने आखून घ्यायला. शक्यतो पट्टीच्या साहाय्याने आखा, त्याच्यामुळे तुमची कटोरी असते ती जरा वाकडी येणार नाही, स्ट्रेट येईल. इथे 8.5 आलं आहे, त्याचं निम्म करूया आपण. किती झालं ते बघूया. आणि त्याच्यानंतर त्या ज्या सेंटरपासून 1.5 इंच जो वरचा आपण टक्स घेतो बरोबर, त्या टक्स खाली 1.5 इंच घ्यायचा अशा पद्धतीत, आणि क्रॉस रेषा आखून घेऊया. अशा पद्धतीत ही क्रॉस रेषा अशी आखून घेऊया. अशी आता वर 1 इंच घेतला आहे, तिथून थोडं थोडं पसरट स्प्रेड असं व्हायचं. स्प्रेड झालं ना की बरोबर त्या पॉईंटला येऊन करायचं, जॉईन करायचं. स्प्रेड करून जॉईन करायचं अशा पद्धतीत. तर ही झाली आपली मेन कटोरी जी आपल्या ब्लाऊजला बसवायची असते. ठीक आहे. आता काय हे जे जरा जसे खाली आहे असल्यामुळे तुम्हाला ती लहान दिसत असते. जास्त झूम केलं नाही कारण क्लिअरिटी येत नाही झूम केल्यामुळे, त्याच्यामुळे तुम्ही समजून. अशा पद्धतीत गळा व्यवस्थित करून कट करायचा आणि आता तुम्हाला दाखवणारच आहे कटोरी कशी वाटते ती. अजिबात इकडे तिकडे माझा जो पेपर आहे कमी जास्त झालेला नाही, कारण मी मेजरमेंट परफेक्ट घेतला आहे. दाखवते दुडून, कागद असल्यामुळे तो सहजा दुडत नाही. ठीक आहे. तर मी दाखवते ना दुडून, नो प्रॉब्लेम. हे अशा पद्धतीत हे बघा, अशा पद्धतीत ही कटोरी बसते. ते स्टिच करावं लागतं. असं कैची ठेवते थोडं जड. अशा पद्धतीत कटोरी यायला पाहिजे गोलाकार. आय होप मैत्रिणींनो माझा हा कटिंगचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा ना. आता व्हिडिओ
व्हिडिओ नक्कीच लाईक केल्यामुळे प्रमोट होतो आणि त्याच्यामुळे माझ्या मैत्रिणीपर्यंत पोचतो आणि तुमचे जे काही गरीब मैत्रिणी असतील तर त्यांच्यापर्यंत ज्यांना शक्य नसेल क्लास करायला तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा, जेणेकरून अजून काही तुम्हाला त्या बरेच काही असे स्टिचिंगचं तुम्हाला शिकायला मिळणार आहे. त्यात DIY डिझाईन पर्सेस असू दे किंवा काही असू दे किंवा नऊवारी साड्या असू दे. चला मग, थँक्यू फॉर वॉचिंग.